बिलोली तालुक्यात घरकुलधारकांना वाळू मिळेनाशी झाली असून दररोज रात्री वाळू घाटातून वाळू मोठ्या प्रमाणात तस्करी होत आहे। याला बिलोलीचे तहसीलदार गजानन शिंदे आणि उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांचा पूर्णपणे पाठिंबा आहे, असा सनसनाटी आरोप देगलूर बिलोली विधानसभेचे लोकप्रिय आमदार जितेश भाऊ अंतापूरकर यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये केलाय। विधानसभेत आमदार जितेश अंतापूरकर यांनी विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांना निवेदन वाचून दाखवत असताना आरोप करत म्हणाले की माझ्या मतदारसंघातील महसूल विषयी सांगायचं म्हटलं तर देगलूर बिलोली तालुक्यात गरजू घरकुल लाभार्थ्यांना वाळू अजिबात मिळत नाही। शासनाने 5 ब्रास ठरवून दिलेले असताना सुद्धा गेल्या 2 वर्षांपासून त्यांना अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे वाळू मिळेनाशी झालीये। यामुळे घरकुलधारक त्रस्त झालेत आणि तालुक्यात मुरुम वाळू माफियांना महसूल विभागाने वाट मोकळी करून दिली आहे। यामुळे मोठ्या प्रमाणात वाळू मुरमाची तस्करी चालू आहे। विशेषतः म्हणजे बिलोली मतदारसंघात तहसीलदार शिंदे आणि उपविभागीय अधिकारी डोंबे यांच्या आशीर्वादामुळे बिनधास्त वाळू मुरमाची तस्करी होत आहे। या अवैध वाहतुकीमुळे 2 दिवसांपूर्वी कुंडलवाडी येथील गंगाधर भोसले यांचा हकनाक बळी गेलाय। याची उच्चस्तरीय चौकशी करून अधिकाऱ्यांना बडतर्फ करावे अशी मागणी आमदार अंतापूरकर यांनी अधिवेशनात मांडली। या आरोपामुळे बिलोली तालुक्यात खळबळ उडाली आहे, तर अधिकाऱ्यांची पाचावर धारण बसली आहे। याकडे सर्व जिल्ह्यातील जनतेचं लक्ष लागून आहे। अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातील महसूल विभागावर बोलत असताना मला या ठिकाणी मुद्दामून या ठिकाणी सांगावंसं वाटतं की माझ्या मतदारसंघातील देगलूर व बिलोली या तालुक्यामध्ये गरजू लाभार्थ्यांना घरकुल लाभार्थ्यांना वाळू मिळत नाही आणि जे दिवसा रात्री बेरात्री वाळू मुरुम तस्कर जे महसूल विभागाने जी महसूल विभाग आहे त्या ज्या तस्करांना त्या ठिकाणी वाट मोकळी करून दिलेली आहे। अवैध वाळू व्यवसाय जोमात त्या ठिकाणी चालू आहे। विशेषतः बिलोली तालुक्यामध्ये एसडीओ आणि तहसीलदार यांच्या संगनमताने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध तस्करी या ठिकाणी चालू आहे। अगदी कालही ज्यामुळे कोंडलवाडी येथील वाळूच्या गाडीखाली गंगाधर नागोराव भोसले या 60 वर्षीय वृद्धाला हकनाक जीव गमवावा लागला। मी या अवैध तस्करींचे GPS लोकेशनसह काही फोटो आपल्या माहितीमध्ये देतो। प्रतिनिधी दादाराव इंगळे, NTV न्यूज मराठी, बिलोली, नांदेड।